देशात 400हून अधिक जागा मिळवण्यासाठी राज्यात महायुतीचं मिशन 45 टार्गेट आहे. त्यासाठी भाजपाने काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना आपल्या गोटात ओढून आणलं आहे. आता नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्यान देशभरात बळशाली होत असलेल्या महायुतीला राज्यात मात्र जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात 5 टप्प्यात मतदान होणार आहे, त्यामुळे अजून बराच अवधी आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून जायचे. तरी पण आपल्या चॅनेलने वातावरणाचा अंदाज घेऊन मतदारसंघातील राजकीय अभ्यासाबद्दल चर्चा करून प्राथमिक अंदाज काढलाय. काय आहे अंदाज, तर चला पाहूया. राज्यात महायुतीच्या जागात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल सर्व्हेनुसार राज्यात सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. महायुतीला या निवडणुकीत 21 ते 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातील 14 ते 17 जागा या फक्त भाजपाच्या असतील. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला एकूण 4 जागा निवडून येण्याचा अंदाज या सर्वेक्षणात नमूद केला आहे. तर विरोधातील महाविकास आघाडीला बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या 23 ते 26 जागा जिंकतील असा अंदाज आहे. त्यातील 9 ते 12 जागा या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तरी हा होता आपल्या चॅनलने घेतलेला राजकीय वातावरणाचा अंदाज. हा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून त्यांचे मत जाणून घेऊन चर्चा करून काढलेला प्राथमिक अंदाज होता. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचा अंदाज काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.